नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा मित्रांनो, खरीप पीक विमा संदर्भात आज आपण मोठी अपडेट पाहणार आहोत। मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे। मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे। ही यादी तुम्हाला तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, यामध्ये कोणकोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत। तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येणार आहे आणि किती जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत मिळणार आहे। परभणी जिल्ह्यात जवळपास 4 लाख हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते। नुकसान झालेल्या 5.25 लाख शेतकऱ्यांना 548 कोटी 59 लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली। त्यानंतर लातूर जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही महिन्यामध्ये 2,82,000 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते। लातूर जिल्ह्यातील जवळपास 3,60,000 शेतकऱ्यांना 384 कोटी 45 लाख रुपये भरपाई मंजूर झाली आहे। संबंधित जिल्ह्यांनी भरपाईचे प्रस्ताव मागील 4 दिवसात सरकारला दिले होते। सरकारने त्यावर वेगाने निर्णय घेत भरपाई मंजूर केली आहे। आचारसंहितेच्या कचाट्यात निर्णय सापडण्यापूर्वी सरकारने घेतलेल्या वेगवान हालचालीला फायदा 7 जिल्ह्यातील 9,75,059 बाधित शेतकऱ्यांना झाला आहे। लातूर जिल्ह्यातील ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाच्या नुकसानीपोटी 2 कोटी 1,08,000 रुपये भरपाई मंजूर झाली आहे। कोल्हापूरमध्ये पूर नुकसानचे 122 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाने जाहीर केलेल्या नुकसान भरपाईची 122 कोटी रुपये रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली आहे। नांदेडमध्ये 1 ते 3 सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे जिरायती, बागायती व फळपिकांचे 5,56,510 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते। हा फटका जिल्ह्यातील 7,83,915 शेतकऱ्यांना बसल्याचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांना दिला आहे। शेतकऱ्यांना मदत करताना नियम व निकष बाजूला ठेवून NDRFच्या निकषापेक्षा जास्त नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी हमी बुधवारी 4 तारखेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे। अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आलेल्या फडणवीस यांनी शिवारात बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधत त्यांना धीर दिला आहे। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचाही विश्वास त्यांनी यावेळी दिला आहे। 12 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते। यात नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी 1230 कोटी 40 लाख रुपयांचा सानुग्रह अनुदान शेतकऱ्यांना येत्या 2 दिवसात सरसकट वाटप करण्यात येणार आहे। यावेळी राज्य शासनाकडून प्राप्त मान्यतेनुसार पीक नुकसान अनुदानाचे वाटपाचे दर वाढवले आहेत। मराठवाड्यातील 3 जिल्ह्यांना भरपाईपोटी 987 कोटींची मदत जाहीर झाली आहे। मराठवाड्यामध्ये ऑगस्ट-सप्टेंबर 2024 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकाच्या भरपाईपोटी शासनाने नुकताच निर्णय घेऊन मदत वितरित करण्याचे आदेश दिले आहेत। मराठवाड्यामध्ये ऑगस्ट व सप्टेंबर 2024 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकाच्या भरपाईसाठी शासनाने नुकताच निर्णय घेऊन मदत वितरित करण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार बीड, लातूर, परभणी या 3 जिल्ह्यांच्या वाटेवर 987 कोटी 58,33,000 रुपयांची मदत आली आहे। मराठवाड्यात ऑगस्ट-सप्टेंबर 2024 मध्ये अतिवृष्टीपूर्व शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासन प्राप्त झाले होते। यावेळी राज्य शासनाकडून प्राप्त मान्यतेनुसार पीक नुकसान अनुदान वाटपाचे दर वाढवले आहेत। या जिल्ह्यात शेतकऱ्यांना विमा वाटप झाला आहे। यामध्ये ऑगस्टमध्ये मराठवाड्यात बीड, लातूर व परभणी या 3 जिल्ह्यातील नुकसान झालेल्या 4,42,447 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी नुकसानग्रस्त 6,09,570 शेतकऱ्यांना 703 कोटी 43,95,000 रुपये वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे। मागील वर्षी आर्थिक नुकसान झालेल्या कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 प्रमाणे द्यावयाच्या मर्यादित मदतीची कार्यपद्धती आज मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय घेऊन अंतिम निर्णय करण्यात आला। या दर सुमारे 91 लाख हेक्टरवरील 83 लाख शेतकऱ्यांना 4,192 कोटी रुपये अनुदान वितरित केले जाईल, अशी माहिती दिली आहे। तर मित्रांनो, हे अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या 2-3 दिवसात जमा होणार आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे। आता त्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा होणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।